इंद्रायणी नदीवरचा पूल कोसळून जे जखमी झालेत ते आत्ता आपल्यासोबत या ठिकाणी आहेत. आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूयात. नेमकं काय घडलं होतं त्यावेळेला. किती जण तुम्ही आला होता, काय झालं होतं नेमकं? मी एकटाच होतो, मित्र होते पण ते नव्हते पुलावर त्यावेळेस. चाललेलो, गर्दी झालती, गाड्या घालत होते. गाड्यावाले होते ते गाड्या घालत होते, त्यामुळे तो पूल हालत होता आणि पब्लिक खूप होतं. 5 मिनिटं तरी पूल हालत होता. गाड्यावाल्यांनी जर गाड्या काढल्या असत्या तर लोकांना जाता आलं असतं. तसेच थांबले, शेवटी तो पूल कोसळला, हालत होता पूल. किती लोक होते तरी अंदाजे? नाही सांगते, पण आज भरपूर पब्लिक होतं. कारण इथून मागे जेव्हा गेलतो एवढं नव्हतं, आज लई पब्लिक होतं. तू कुठं उभा होता त्यावेळेला? सेंटरला, जो इकडनं अर्धा भाग पडला आणि तिथं मध्येच होतो मी. पाण्यात पण कोसळलं? मी दगडावरती पडलो साईडला. एवढं अंतरावरती पाणी होतं, मी इथं पडलो. काय पण त्यावेळेला बाहेर जाण्याचा प्रयत्न केला का सगळ्या पर्यटकांनी? मला उठता पण नव्हतं येत, माझ्या इथं नाही का दुखत होतं, तरी पण मी अंगावर लोक पडली होती, मी बाहेर निघलो. नंतर तिथंच झोपलो जरा खाली, तुझ्या भरपूर वेळाने बाहेर काढलं. हा जसा तरुण जखमी झाला होता तसाच इकडं पण एक तरुण आहे जो त्या ठिकाणी होता आणि तो जखमी झाला होता. मित्रा, कुठून आला होता तू? मी बाने. किती जण आले होते? आम्ही 10 जण आलो. 10 पैकी आम्हाला 6 जण लागले, बाकी 4 जण आहेत ते वस्तू घरी पण गेले. बाकी आम्ही 7-8 जण अडकून तिथे. आणखी डिस्चार्ज नाही दिला आम्हाला, दिले तर आम्ही जाऊ. किती जण तिथं वरती? किती वेळ होता तुम्ही वरती? वरती आम्ही ब्रिजवर 15 मिनटं चालतं आम्हाला. 15 मिनटाचा आधा तो ब्रिज पडला, कारण की तिथं ते व्यवस्थित ब्रिज नव्हता. तिथं जास्त करून लोक आलते, थांबले होते, ट्रॅफिक जाम वगैरे झालं, म्हणून ते ब्रिज पडला. म्हणजे तिथं जास्त सपोर्ट वगैरे नव्हता खाली. तिकडे सपोर्ट होता, तिकडे लोक जास्त नव्हते. तिथे नव्हता, तिथे जास्त लोक थांबले, त्यामुळे झालं. आणि त्या दरम्यान 2 व्हीलर पण जास्त होत्या, 9-10 2 व्हीलर होत्या, म्हणून त्याच्यामुळे जास्त. किती लोक होते तरी अंदाजे त्या पुलावर? 60-70 लोक असतात. एवढा अंदाज नाही, पण 60-70च्या वरच असतं. खूप ट्रॅफिक, म्हणजे लहान मुलं वगैरे बरेच काय होते, जायला पण जागा होती, एवढं ट्रॅफिक असतं. जीवदान मिळाला तुला? हां, जीवदान मिळाला? मिळाला, जीवदान मिळाला. बाकी आमच्या समोर पण खूप गेली. तर हे अशा प्रकारे तिथे जखमी झालेले हे सगळे तरुण होते. अनेक जण आहेत, 38 जण आहेत जे जखमी झालेले आहेत. त्यातल्या नेमकं त्यावेळेला काय प्रसंग घडला होता हे सांगणारे बाईट्स या ठिकाणी होते. खरं तर हे त्यातून सुखरूप बचावलेले आहेत, मात्र यातून प्रत्येकानं धडा घेणं गरजेचं आहे. नाजिमुल्ला, ABP माझा, पिंपरी चिंचवड. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.